सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली वाकडी करनी पडतीये तात्या. आज परत त्या नीच बेवड्या राक्षसाने, ज्याला आमच्या इकडे सायळ म्हणतात, जे काय असं दिसतं, सॉरी असं नाही, असं दिसतं, त्याने आपल्या प्रजेनं लावलेल्या भुईमुगाची नासधूस केलेली, ज्याला धुडकवून लावण्यासाठी आम्ही भलं मोठं 3 जणांचं सैन्य घेऊन शत्रूच्या सीमेवरती आलेलो. येताच आम्हाला अंधारात चमकते डोळे दिसले. कदाचित हा शत्रूचा गुप्तचर असावा, ज्याला राक्षसाने आमच्यावरती लक्ष ठेवायला सांगितले असावे. मग आम्ही त्या खोकडाचा गुप्तचराचा पाठलाग करत सीमेच्या आतमध्ये गेलो आणि आमच्यावर हल्ला होऊ शकतो त्यामुळे आम्ही शस्त्र सुद्धा सोबत ठेवलेले. अशा युगांडियन भाषेमध्ये आम्ही शत्रूला युद्धाचं आव्हान दिलं, पण शत्रूने इशारा करून सांगितलं आम्ही झोपलोय, उद्या. पाठीमागे येताना आपल्याला एक गुप्त मार्ग भेटला आणि आपण त्या मार्गाने आलो तर डायरेक्ट आपल्या शेतामध्ये पोहोचलो. कदाचित शत्रू याच मार्गाचा उपयोग करून आपल्या शेतामध्ये येत होता. इथं येऊन बघतोय तर परत सायाने आपली सुरक्षा जाळी फाडलेली आणि आतमध्ये जाऊन चकण्यासाठी शेंगा लंपास केलेल्या. हे बघून मला असं वाटलं त्याच्या आईच्या गावात शेंगा इसकडल्या, त्याच्या नुसतं गावलं पाहिजे, त्याला उलट लटकवून त्याचं काटा 2-2 रुपयाला विकतो का नाही बघ. कॅप्टन कॅरेक्टर मध्ये राहा. माफ करा, फ्लो मध्ये इकडे तिकडे निघून जातो. तेवढ्यात आपल्या कार्यकर्त्यांनी बोंबल ध्वनी यंत्र लावण्यास सुरुवात केली, पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं. म्हणलं त्या राक्षसाची मानसिक स्थिती नीट करण्यासाठी आपल्याला भलं मोठं यज्ञ केलं पाहिजे. त्यासाठी आपला कार्यकर्ता मंत्राचा अभ्यास करायला लागला. मी म्हटलं तू ह्याच्याकडे लक्ष देऊ नको, नुसतं पेटव, बाकीचं मी बघून घेतो. जशी आग लागली तसा आमच्या आतमधला गारटलेला मनुष्य जागा झाला आणि म्हटला यज्ञ जरा बाजूला ठेवूया, थोडं शेकून घेऊ. मग 360 डिग्री शरीर गरम केल्यानंतर म्हटलं आता यज्ञाला प्रारंभ करा. कांताराच्या जंगलामधील कडप्पा आदिवासींच्याकडून शिकलेल्या विद्येचा आणि त्यांच्या मंत्राचा उच्चारण करायला सुरुवात केली. ते महान मंत्र तुम्हाला सुद्धा ऐकवले असते, पण तुमच्या कानातून धूर आणि नाकातून जाळ निघेल म्हणून रिस्क घेत नाही. यज्ञामधली दिव्य शक्ती ऍक्टिव्हेट करून बोंबल ध्वनी यंत्र सुरू केले. हा उत्कृष्ट दर्जाचा आवाज ज्याचा आहे तो कार्यकर्ता साक्षात आज आपल्या सोबत होता. यज्ञात निर्माण झालेल्या या नशिल्या धुरामुळे सायाल सोडून आपलेच कार्यकर्ते भंड होतायत हे निदर्शनात येतात मी आपलं सैन्य घेऊन घराच्या दिशेने ताबडतोब निघालो, कारण एकदा भंड झाले की आपल्याच्यानं काही सांभाळणार नाहीत. पाठीमागच्या व्हिडिओला भरघोस सपोर्ट करून तुम्ही त्याला 1 मिलियन व्ह्यूज कंप्लीट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या पण व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून रेचून टाका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असल्यास फॉलो करा.